सर्वांना परभणीवर नमस्कार। आपण सगळे जाणताच की मागच्या 2023 वर्षापासून आपण गणेशराव नागोराव दुधगावकर शिंदेशाही राऊत यांच्या नावाने जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा सुरू केली आहे। त्याचंच हे दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षीचा अनुभव खूप छान होता। सगळं उत्तुंग प्रतिसाद होता सगळीकडनं आणि उत्साही खूप छान झाला। उत्साही सहभाग होता सर्वच परिसरांमधनं। मग सोलापूर असो, जळगाव असो किंवा दुसऱ्या राज्यातले पण काही व्हिडिओज आले होते। त्यातले मोजक्या व्हिडिओजच्या माध्यमातून सिलेक्ट केल्यानंतर टेलिफोन कॉन्फरन्स नंतर आपण इथे परभणीमध्ये त्यांची एक फिजिकली शेवटची पारितोषिकं देण्याआधीची स्पर्धा घेतली। यावर्षी पण आपण तशी स्पर्धा परत घेतोय। या वर्षीचा विषय असा असेल जो की आपण सांगितलंय सगळ्यांना किंवा वेबसाईटवर सुद्धा दिलेलाच राहणार इथून पुढे। तर श्रीमद भगवद्गीता अध्याय 18 66 श्लोक याचा नेमका अर्थ काय हा या वर्षीचा विषय आहे। आणि विनंती आहे सर्वांना की सर्वांनी पार्टिसिपेट करावं। ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीतर्फे हा उपक्रम दरवर्षी होत राहील। प्रत्येक वर्षीचे स्पर्धकांचे विजेते यावर्षी आपण एक वेगळं केलंय। लहान गटातले स्पर्धक असो किंवा मोठ्या गटातले सगळ्यांचं छान मांडणी होती, म्हणून त्याच्यात आपण बक्षिसात काही फरक न ठेवता यावेळेस दोन्ही गटांसाठी 51,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक, 31,000 रुपयांचं दुसरं पारितोषिक, 11,000 रुपयांचं तिसरं पारितोषिक आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिकं ठेवलेली आहेत 5,000 रुपयांची। सर्वांना विनंती आहे की तुम्ही पार्टिसिपेट करावं। जूनच्या शेवटपर्यंत तुमचा या श्रीमद भगवद्गीतेचा या श्लोकाचा नेमका अर्थ काय यावर 12 ते 15 मिनिटांचा व्हिडिओ पाठवावा। मग जुलैच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळवण्यात येईल की ज्यांचं सिलेक्ट झालंय त्यांची मिळून एक व्हिडिओ कॉन्फरन्स वगैरे हे सगळं कम्युनिकेशन होईल। त्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर सिलेक्टेड जे कोणी आहेत लोक त्यांचं ऑगस्ट एंडपर्यंत निरोप देऊन सगळ्यात शेवटी गणेश चतुर्थीच्या आसपास फायनल स्पर्धा होईल। त्यात विजेते ठरवण्यात येईल। फिजिकली इथे परभणीमध्ये होईल। तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गणेशरावांचं नाव गणेश चतुर्थीचा जन्म असल्यामुळे गणेश ठेवण्यात आलेलं होतं, त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आसपास दरवर्षी ही स्पर्धा होईल। सर्वांना विनंती की ज्यांना या विषयाला धरून त्यांचे विचार मांडायचे तर या श्लोकाचा नेमका अर्थ सांगायचा आहे त्यांनी खूप मोठ्या नंबर्सनी या पार्टिसिपेट करावं या वक्तृत्व स्पर्धेमध्ये। आम्ही उत्साहाने तुमचं स्वागत करण्यासाठी खूप खूप उत्साही आहोत। ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीतर्फे द्वितीय वर्ष गणेशराव नागोराव दुधगावकर शिंदेशाही राऊत जागतिक खुल्या वक्तृत्व स्पर्धेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नमस्कार।